उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर निरंतर हिची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान कर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कौस्तुमाने विराजित कंटिका सुमने विराजित कंटिका सुमने विराजित तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर अंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तू का म्हणे माझेची सर्व सुख तू का म्हणे माझेची सर्व सुख तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तू का म्हणे माझेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हरी विठोबार कुमाये जी विठोबार कुमाये जी विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये हरी विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय जय राम महिला मंडळ एका साईडला बसा, पुरुष मंडळ एका साईडला बसा. सरका ना महिला मंडळ पुढे, इकडे पुढे सरकून बसा. अजून भरपूर मंडळ येणार आहेत.
हरी हरी राम 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 हेलो 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 हरि राम कृष्ण कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे 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 जय राम हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे राम कृष्ण हरे जय राम हरे हरे जय राम हरे राम कृष्ण हेलो हेलो रूप पहाता राम राम हेलो 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 हेलो
बसाय हॅलो हरी हरी पुढे सरकून बसा पुरुष मंडळी पुढे सरका अजून महिला येत सरका हरी हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी. 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 पंढरीची वारी आहे
पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणि करी तीर्थ व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन हरणेशी मुखीना, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन हरणेशी मुखी नाम, समचरण सरोज सांद्रणीला उदाम, जगदनीद पाणी मंडल मंडलान, तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरं कुण्डलिकाय दातो मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू करू प्रथम नमन, दुसरी चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण,
तेचे वंदो श्री गुरु चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जणीने बोलतो वचनी आदी भाविका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लादलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा अय्यरो वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा नसो परमा विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तित्यक्ष तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानवाळे का उतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो आता गान गंधर्व देवता आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा राखा जे कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गाऊ बारीला दोज तिनी लोकावरी ऐसी चराचर कीर्ती त्यांची ते निवृत्ती ज्ञानदेव ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीपी कळा विढल पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन हरणेशी मुखी नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेली दिव्य अक्षर अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाचा चालन पोषण करणारा जगाचा बाप जगाचा नियंता पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त जगद्गुरु जगदवंदनीय देवमान्य संत सम्राट महाराष्ट्र भूषण किती पदव्या दिल्या तरी कमी पडतील असा ज्यांचा अधिकार आहे बाबा ज्यांचं नाव घेतल्यानंतर यमाचं सुद्धा धोतर ढिल्ल होत होत असा ज्यांचा अधिकार आहे कोण तुकोबर आहे काय अधिकार आहे त्यांचा जाळोनी संसार बैसलोंगणी या वृत्तीप्रमाणे कोण तुकोबर आहे संसाराच्या नावे गालोनी शून्य वाढता पुण्य धर्म केला हे तुकाराम महाराज कोण तुकाराम महाराज पाचवा वेद म्हणजे साक्षात तुकोबर आहेत विठ्ठल तुकाराम महाराजांची दिव्य अक्षर आज कीर्तन करताना काय अभंग आहे महाराजांचा पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि करी तीर्थ व्रत महाराज वर्णन करतात पंढरपूरची वारी माझ्या कुठं आहे घरी आहे मला दुसऱ्या तीर्थाला जायची गरज नाही कारण आमचं जे माहेर आहे आमचं जे तीर्थ आहे ते एकच आहे ते म्हणजे आम्ही दुसऱ्या तीर्थाला मानत नाही कारण आमचं ते माहेर आहे आणि साधू संतांचं माहेर कोणतं माझे माहेर पंढर कुठे होते आहे भिवरेच्या तीरी हो आहे भिवरेच्या तीरी हो माझे माहेर पंढर बस आणि नुसतं माहेर नाही आई म्हटलं बाप आणि माझी आई जशी विठ्ठल आपली आई बाप कोण आहे महागाईत बघा ते आलं का लक्ष त्यांना साधू संतांनी आपला आई बाप म्हणले आणि साधूंनी सांगितलं तुकोबरांनी मला आता दुसऱ्या तीर्थाला जायची गरज मग एक साधक कुठला महाराजांना प्रश्न केला महाराज तुम्ही नुसती पंढरपूरची वारी करता तीर्थाला जाता बाकी काय महाराज सांगतात जर एकादशी आली तर एकादशीचं व्रत आम्ही करतो व्रत एकादशी पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन हरणेशी मुखी नाम काय करीन एकादशी आली तर मी नुसतं व्रत करणार नाही तर या मुखानं त्या देवाचं काय करेन सतत आणि आजच्या दिवशी काय करायचं असतं काय करायचं आजच्या दिवशी एकादशी दिवशी फराळ खायचं शेंगदाणे खायचे गोड शेंगदाणे तिखट शेंगदाणे
अरे हे व्रत करत असताना महाराजांनी सांगितलं हे व्रत उपवाशी करायचंय. कसं करायचंय महाराज? उपवाशी करायचंय. आपण उपवाशी करतो का? किती वेळेस खिचडी खाल्ली सकाळ धरून सांगा पटकन. दोनदा खाल्ली. आता संध्याकाळी किती आहे? आणि चहान बाकीचं तर काय विसरायचंच नाही. म्हणजे महाराज वर्णन करतात ही व्रत एकादशी आपली कशी घडली पाहिजे, उपवासी घडली पाहिजे. आणि नुसता उपवास करायचा नाही तर त्या मुखानं सतत देवाचं काय करायचं, तर ते तुम्हाला एकादशीचं व्रत सफल होणार आहे. व्रत एकादशी करीन उपवाशी गायीन हरणेशी. अहर्निशी या शब्दाचा अर्थ असा सतत सर्व काळ उठता बसता, त्याला अहर्निशी असं म्हटलेलं आहे. अहर्निशी या देवाचं नामस्मरण तुकोबराय सांगतात मी करल. मग शेवट तुकोबराय वर्णन करतात नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. महाराज वर्णन करतात त्या विठोबाचं जे नामस्मरण आहे त्याचं जे बीज आहे त्याचं जे अंकुर आहे ते आम्हाला काय झालंय सापडले. म्हणजे विठोबाच्या नामाचं अंकुर म्हणजे काय? विठोबाच्या नामाचं अंकुर म्हणजे विठोबाचे असणारे पाय आम्हाला काय झाले सापडले. नाम विठोबाचे घेईन मी वाजे पण बीज कल्पांतीचे तुका म्हणे. जिथं बीज जिथून देवाचं नामस्मरणाचा उगम झालाय ते असणारे पाय आम्ही काय केले तर घट्ट पकडलेत. आता आम्हाला दुसऱ्या तीर्थाला जायची गरज नाही असा अभंगाचा अर्थ आहे. विडाला आता इकडे लक्ष द्या पटकन. आज काय आहे पटापटा बोलायचं तुम्ही सगळ्यांनी कडे. आता तुम्ही एकादशी आज बरोबर आहे का नाही? हा आता इकडे कोणा कोणाला नाही त्यांनी हात वर करा पटकन. सगळ्यांना आहे का? वा वा चांगली गोष्ट आहे. काय अडचण मला कळतं बरं का मनातलं. असो आज काय आहे एकादशी. कोणती एकादशी आहे? कामदा एकादशी. खरं म्हणजे तुमचं एकादशी लक्ष आहे ना फराळावती आपलं एकादशी लक्ष आहे आमचं. मला आता इकडे लक्ष द्या. आई आज एकादशी आहे बरोबर आहे. आज आहे कीर्तन. किन निमित्ताने कीर्तन आहे तर कामदा एकादशी निमित्त हे असणार हरी कीर्तन बरोबर आहे का नाही? आता इकडे लक्ष द्या पटकन. हा तुम्ही नियम चालू केला बरोबर आहे का नाही? सरांनी हा नियम चालू केला. किती दिवस झाला हा नियम चालू केलेला सर? अंदाज किती दिवस झालं? चौथी एकादशी ही बरोबर आहे का? ऐका मी सांगत नाही. नामा म्हणे केशव राजा केला नियम चालवी. एखादा नियम चालू करणं सोपं आहे पण टिकवणं अवघड आहे. सरांनी 3-4 एकादशी निमित्त काय 1-2 झाले की झालं पण नाही. प्रेम आहे, भाव आहे, भक्ती आहे, तळमळ आहे. यातून आपल्याला ती काय येते कसं का असना. आणि एक सांगू का देवाला भक्ती कशी आवडती? बोला पटकन कशी आवडते? साधी बोळी भक्ती देवाला आवडते. आलं का लक्षात? लय देवाच्या लय आमच्याकडे गडी गण लावायचा वार करायचा असं उभा रुबाबदार फेटा पांढरे शुभ्र कपडे वाकडी काठी काळे करकर करणारे बूट सकाळी उठायचं आणि गावात जाऊन बसायचं वार करायचा गण. आणि सकाळी गावात लोक आले की म्हणायचे तात्यांचा गंध बघितला की साक्षात पंढरपूरचा देव. दुसरा रामभावाला म्हणलं ए तात्याच्या गंधावर जाऊन